नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एव्हरीडे इझी वर्ड्स दॅट ऑफन मिसप्रॉनन्सिएशन्स म्हणजे असे काही शब्द आहेत की आपल्याकडून नेहमी त्याचा चुकीचा उच्चार होतो. तर आपण त्याच्याविषयी माहिती पाहू. फर्स्ट नंबर एन्क्वायर. तर हा जो काही वर्ड्स आहे याचं प्रोनाऊन्सिएशन ENKWAIUA इनक्वाय. त्यानंतर सेकंड आहे इनक्वायर. तर आपण जो काही वर्ड्स आहे तो प्रोनाऊन्सिएशन करत असताना इनक्वाय. त्यानंतर थर्ड आहे एक्झिक्युटिव्ह. तर याचं प्रोनाऊन्सिएशन करत असताना एक्झिक्युटिव्ह. त्यानंतर फोर्थ नंबर अक्रॉस आहे. तर क्रॉस. 5 नंबर ॲक्सेसरी. तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन करत असताना ॲक्सेसरी. देन 6 नंबर आस्क आहे तर अस. त्यानंतर 7 नंबर ॲथलीट आहे. तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन ॲथलीट. त्यानंतर 8 नंबर क्लॉथ्स. त्यानंतर एंटरप्रेनर्स तर एंटरप्रेनर. 10 नंबर लायब्ररी. तर त्याचं आहे लायब्ररी. त्यानंतर वुमेन. तर त्याचं आहे वीमीन. त्यानंतर काय ऑस. अशा प्रकारे आपण या शब्दांचे प्रोनाऊन्सिएशन करू शकतो. म्हणजे त्याचे सरळ इंग्रजीमध्ये असे उच्चारण आहेत. ॲथलीटचं ॲथलीट. क्लोथ्स. त्यानंतर इंटरफेअरचं एंटरप्रेनर्स. त्यानंतर लायब्ररीचं लायब्ररी. त्यानंतर 13 नंबर इन्फ्रास्ट्रक्चर. तर इन्फ्रास्ट्रक्चर. त्यानंतर व्हेजिटेबल. तर त्याचं आहे व्हेजिटेबल. त्यानंतर डेव्हलप. तर त्याचं आहे डिवेअप. त्यानंतर 16 नंबर फिगर. आर हा इथं सायलेंट असतो, जसा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आर सायलेंट असतो. त्यानंतर एक्सक्यूज. तर स्कॅच. त्यानंतर कम्पॅरिझनचं कंपेरिझन. झ हा प्रोनाऊन्सिएशन तिथं येतो. त्यानंतर हार्टचं आहेत. हार्ट. र हा सायलेंट तिथं तुम्हाला दिसून येतो. हार्ट. 13 नंबरचं काय बघितलं आपण? इननं सुरुवात होते. इन्फ्रास्ट्रक्चर. त्यानंतर 20 नंबर आपण सरळ पिक्चर म्हणतो, परंतु आर तिथं सायलेंट असतो. पिच. त्यानंतर 21 नंबर टिक्लिश. तर त्याचं सही प्रोनाऊन्सिएशन टिक्लिश. त्यानंतर ट्रूथ आहे. तर ट्रूथ. त्यानंतर पोझिशन्स आहे. तर त्याचं सरळ प्रोनाऊन्सिएशन आहे पोझिशन. त्यानंतर पोटेन्शियल आहे. तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे पोटेन्शियल. त्यानंतर ॲन्सरमध्ये आर सायलेंट असतो, जसं ANSWR आहे. तर ॲस. या पद्धतीने आपण याचे जे काही योग्य प्रोनाऊन्सिएशन्स आहेत ते करू शकतो. जसं पिक्चरमध्ये आर सायलेंट आहे, बऱ्याचशा ठिकाणी पीमध्ये आपलं ॲन्सरमध्ये आर सायलेंट आहे. तर याचं प्रोनाऊन्सिएशन या पद्धतीने करता येतं. थँक्यू.